नमस्कार. सर तुमचं नाव सांगा. माझं नाव राठोडे श्रेयस श्रीमंतराव. मी राहणार लोधर आहे आणि मी मिरच्याचा युजर आहे. या गायीसाठी वापरले तुम्ही? हो, ह्या गायसाठी वापरते. काय समस्या येत होती तुम्हाला? समस्या असं आहे की गाय पहिला सुरू लंपी झाला होता, मी लहान होती तेव्हा, आणि हिच्या अंगावर गाठी होते जी जाणं झालत्या, आणि नंतर हिनं गाभण राहिल्याच्या नंतर हिनं वैरण पण कमी खात होती. पण आता असं का झालं की वैरण खवलेली आणि वासरू पण चांगलं पोसासाठी त्यासाठी आपण आपली मिल्क चार्जर चालू केलं. मिल्क चार्जर किती ग्रॅम मिल्क चार्जर देता येईल? तिला सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम, दिवसात 100 ग्रॅम देते. आणि काय लिटर दूध देते की? पहिलं नाही आता, पहिलंच आहे का? बरं बरं बरं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी डॉक्टरकडे पण दाखवलं होतं बाहेर, हा. तर तो काय अनुभव आहे तुमचा? तो अनुभव असा आहे की म्हणजे रोजच्या 600-700 रुपये घेऊन जाणार, फक्त कशावर? लंपीवरती? लंपीवरती. हां. आणि हिला रोज 2 वाटीभर तरी रगत हिचं नाकावट करतो. रक्त नाकातून रक्त पडत होतं. आता हिचे श्वास चालत नाही. आता हिचा आता ही फुसफुस करते का, हिचं मासाच्या गाठी झाल्यात नाकात, श्वास व्यवस्थित चालत नाही. त्या पण क्लिअर होतील मिल्क चार्जर, काहीच काळजी करू नका. गाठी झाल्या जरा सॉफ्ट झाल्या पहिले गाठी दिसायच्या तर रगड होती, आणि आता मिल्क चार्जर चालू केलंय, गाठी पण निवळ झाल्या. म्हणजे आता असं टोकरलं की आता ही गाठ कळते, आणि तेवढा म्हणजे लाल कट्टा राहून भरून यायला लागला. बरं बरं. आणि शेण वगैरे पण पातळ पडत होती पहिलं? शेण पातळ म्हणजे पातळ नव्हतं, पण शेणाचं असं किडे असं घाम येत होते, वास येतो शेणाचा. पण आता शेण पण चांगलं पडते, एकदम लेअर जे येते शेणावर एकदम चांगलं चमक येते, लेअर जे येते. सुरुवात कशी काय केली? म्हणजे युट्यूबवर बघितलं होतं. त्याच्या अगोदर कुणाला वापरलं होतं? बैलांना वापरतो. बैलाला काय समस्या होती? त्या बैलाला अशी समस्या होती की तो कामाला चालला की नाही, त्याला दम मात नव्हता, तोंडाला पेशंट होता. म्हणजे दम येत होता त्याला? दम त्याला चालणंच व्हायचं नाही. आधी नांगरटी होती, नांगरटी होती, 4-5 मोठं तरी तो दमायचा. मग त्याला असं युट्यूब व्हिडिओ बघितला होता, म्हणलं देऊन तर बघू. मग एक डबा दिला होता, दुसऱ्या डब्याच्या टायमाला मग तो जरा आला लेवलमध्ये, पण मनावर तसं चालला नाही. 4 डबे वापरल्यानंतर मग तो 2 डे आणलं, पुन्हा मिरगाच्या नंतर एक पाळाही घातल्या होत्या, त्याचा दम नाही काय निघताय. 4 बकेट गेल्यानंतर बैल विकली, 4 बकेट टाकलं गेल्यानंतर होतं ना त्यांच्या शॉपवरती गेल्यानंतर त्याला व्हिडिओ टाकला होता, ते ग्रुपवर सुद्धा टाकला. काय वाटतं मग आणखी? आता काय नाही, आता एकदम जनावरे शांत आहे, कुठली कुण्या प्रकारची तकलीफ नाही आता गायला. काय आपल्या आजूबाजूचे शेतकरी आहेत गाई वगैरे? आता गावात आम्ही दोघं जण यूज करतो. आता मी एक आहे ना, आमची चुलत बांधायची ज्ञानेश्वर पाटील. तर शेतकऱ्यांना काय सांगता? इतर शेतकऱ्यांना सांगण्यासाठी मिल्क चार्जर वापरावं दुधाच्या जनावरांसाठी. कोणीही दुधाचं जनावर असेल, पहिल्यांदा गाय असेल, पहिला त्यासाठी जनावराला कुठलीही समस्या असेल मिल्क चार्जर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं शेर आणि तिचं पोटा साफ होणं, पचन क्रिया व्यवस्थित चालणं, म्हणजे वैरण खाल्लेली व्यवस्थित तिच्या अंगी लागणं, त्याची महत्वाचं आहे. तिचे शरीर सुदृढ राहिलं तर तिनं भविष्यात चांगले आपले रिझल्ट पण पडते, दूधही चांगले भेटते. कुठून घेतलं होतं मिल्क चार्जर तुम्ही? फुलकणी साहेब पुढच्या तुमचा नंबर आणि नाव सांगा. माझं नाव योगेश कुलकर्णी, शॉपचं नाव मंदाकिनी एंटरप्राइजेस, नवीन गुळ मार्केट, रिंग रोड, लातूर. धन्यवाद.